या ठिकाणी परत एकदा बाबा महाराजांचं आणि अमोल मोहित्यांचं स्वागत करते। आज हा आदमबाई मल्टीपर्पज हॉल जो झालेला आहे त्यासाठी इंटूबाईंची आणि मांटूबाई असतील हा इकडचा हॉल झालेला आहे आणि आज प्रभाग क्रमांक 14 या 2025च्या निवडणुकीसाठी आपल्याला असणारे आपले उमेदवार व तुम्हाला मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बांधकाम मंत्री, त्याचबरोबर उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर आणि नगराध्यक्ष पदासाठी उपस्थित असलेले आपले माझे सहकारी अमोलजी मोहिते, त्याचबरोबर नगरसेवक पदाचे असणारे भाजपाचे उमेदवार स्मिताताई गोडके, त्याचबरोबर मी स्वतः जयवंत भोसले आणि उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर व त्याचबरोबर असणारे या विभागातील कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, माता, बंधू आणि भगिनी, आजच्या या प्रभागाची मीटिंग एवढ्यासाठी होणार आहे की इलेक्शन आलं की काहीतरी कुलुप्त्या निघत असतात, एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत असतात, प्रत्येकजण म्हणत असतो मी हे केलं मी ते केलं, पण ते समाजाला मान्य होत नाही। कितीही कामं केली तरी अपेक्षा आपल्या संपत नाहीत, अपेक्षा वाढत असतात। असणाऱ्या अपेक्षा असणाऱ्या गरजा ह्या पुरवण्याचं काम प्रतिनिधीनं करायचंच असते। आम्ही काय केलंय आम्ही काय नाही केलं यापेक्षा पुढं काय करायचं आहे आपल्याला, आणि ते जनतेला दाखवून जनतेला माहितीच असते। परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपलं विजन काय असलं पाहिजे आणि प्रभागामध्ये आपले असणारे सगळे नगरसेवक जे आम्हाला जे प्रतिनिधित्व दिले ते निवडून आल्यानंतर आपण काय करणार आहोत हे आपल्या आदरणीय नेत्यांसमोर म्हणजे आदरणीय शिवेंद्रराजे भोसले त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांच्यापुढं मांडल्याशिवाय पुढच्या आपल्या वार्डाच्या प्रगतीच्या दृष्टीनं जी काही कामं आहेत ती त्यांच्याकडूनच होतात। त्यामुळं काम हे आम्ही करतच राहणार आहे, काम करणारच आहे। परंतु काम करत असताना वार्डामध्ये आपण कशा पद्धतीनं काम करतो किंवा केलं पाहिजे ह्याची सगळी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया असणारे सगळे नगरसेवक, असणारे आपले नगराध्यक्ष अशा सगळ्यांनी एकत्र हे येऊन वार्डाच्या विकासासाठी भूमिका मांडायची असते। राहिली गोष्ट दुसरा एक सूर असा आला की बाबा नगरसेवक आमच्याकडे फिरकत नाही, आतापर्यंत काय केलं, पण हे साताराचं जर विजन जर बघितलं तर आदरणीय शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले या दोघांनी बराचसा शहराचा कायापालट केला आहे। आदरणीय शिवेंद्र महाराजांनी आतापर्यंत नाही म्हणलं तरी या वार्डात बऱ्यापैकी म्हणजे नुसतं वार्ड नाही, शहरातले जेवढे वार्ड आहेत आता 25 वार्ड आहेत, हद्दवाढ झालेला सुद्धा एरिया आहे, कित्येक कोटी त्याच्यावर आपण खर्च केलेला आहे। म्हणजे रस्ते असू द्या, लाईट असू द्या, जो एरिया आपला हद्दवाढीमधला एरिया जो आपल्याकडे आलाय तिथल्या सुविधा सुद्धा पटपट भरभर देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणजे नगरपालिका ज्या वेळेला डिक्लेअर झाली, हद्दवाढ डिक्लेअर झाली की त्या दिवसापासून बाबाराजांनी काम चालू केलं। म्हणजे लोकांना सुविधा देण्याचं काम तर बाबाराजांच्या माध्यमातून होत असतं। दुसरी गोष्ट युवकांच्या बाबतीतली असणारी जी कळत आहे की बाबा आम्हाला नोकऱ्या मिळत नाही, व्यवसाय मिळत नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तत्परतेनं करण्याचं काम बाबाराजांच्या माध्यमातून झालंय। आज आपण बाबाराजांच्या भाषणातून बरेच वेळा ऐकलंय, पेपरला बातम्या आपण सगळ्यांनी ऐकल्यात की IT पार्क सुद्धा आपलं नागेवाडीत होणार आहे। कितीतरी तिथले विद्यार्थी आपले त्या IT पार्कमध्ये कामाला लागतील, कारण बाबांनी सांगतानाच सांगितलं होतं की सातारा शहरामध्ये होणाऱ्या प्रत्येक प्रकल्पामध्ये पहिल्यांदा सातारा
शहरातल्या, आपल्या मतदारसंघातल्या, तालुक्यातल्या या सगळ्या युवकांना त्यामध्ये संधी देणार आहे. बाहेरचे विद्यार्थी जरी आले तरी त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे, म्हणजे त्यांचे निकष वेगळे असतील, पण शहरातल्या जे काही आपले जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना आपण कशा पद्धतीनं तिथं देता येईल, त्यांचे कसे कसे निकष काढतील आर्थिक, त्याप्रमाणे त्यांना नोकरी देण्याचं काम बाबाराजेंच्या माध्यमातून होणार आहे. दुसरी गोष्ट, हॉस्पिटलचं एवढं मोठं हॉस्पिटल, इथे कोटीचं हॉस्पिटल आज उभं राहते. ते उभं राहत असताना तिथं असणारा व्यवसाय, तिथं असणारे, आज आपण बघतो, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जर फिरायला गेलो, तिकडं हायवेला गेलो तर आपण जागा बघायला गेलो तर मिळत नाही. एक काळ असा होता की तिथं कोण जायला मागत नव्हतं. पण बाबाराजेंनी ह्या ज्या वेळेला हॉस्पिटलची उभारणी केली त्यावेळेला सगळ्यांना तिथं आता जागा मिळत नाही. म्हणजे एवढे तिथं रेसिडेन्शियल वाढले, व्यवसाय वाढले, म्हणजे सुशिक्षित बेकारांना सुद्धा तिथं नोकरी मिळाली. त्यामुळे शहरामध्ये काम करताना आपले नेते, तुम्हा सर्वांचे सगळे नेते आपल्या आपापल्या पद्धतीनं काम करत असतात आणि हे काम शिवेंद्र महाराज आणि आदरणीय उदयनराजे भोसले हे करतात. त्यामुळं कुणी तसा गैरसमज करून घेऊ नका. कोणतरी 4 जण उठतात आणि काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलतात, असं बोलून चालणार नाही. या प्रत्येक गोष्टीची माहिती घ्यायला शिकलं पाहिजे, बोललं पाहिजे. पण ह्या गोष्टीचं जर माहितीच नसेल आणि उगाच काहीतरी बोलत सुटायचं, याला काय अर्थ नाही. त्यामुळं मित्रांनो, असले गैरसमज करून घेऊ नका. दुसरा मुद्दा माझा असा आहे की जे माझ्या कानावर आले, ऐकायला आले, ते मी तुम्हाला सांगतो की नगरपालिकेच्या निवडणुकीत बाबा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं सांगत असतो की काय नाही, हे तुम्ही त्याला मदत करणार का, आम्हाला सोडून त्यांना मदत करणार आहे का, असं होणार नाही. भाजप पक्षाचे उमेदवार आदरणीय शिवेंद्रराजे भोसले, त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्याचे निकष लावून आमची निवड केली. त्यामुळं आम्हाला ज्यांना उमेदवारी दिली ती बघूनच दिले ना की काम करणारे कार्यकर्ते आहेत, समाजामध्ये तळागाळात काम करतात, समाजामध्ये त्यांची प्रतिमा आहे, अशा कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे, हे मनापासून त्यांचं धोरण होतं. आणि त्यामुळं असं कोणी समजून घ्यायचं कारण नाही की बाबा आम्ही सेटलमेंट केली, मग एका बरोबर सेटलमेंट केली, मग तुम्ही त्याला मदत करणार आहे, आतून याला आतनं मदत करणार आहे. चुकीचा मेसेज किंवा गैरसमज करून घेऊ नका. जे पक्षानं दिलेले उमेदवार आहे, बाबाराजेंनी जे उमेदवार दिलेले ते एकनिष्ठपणे काम करतील, एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना अजून काय काय निघेल त्याच्यावर कुणी विश्वास ठेवू नका. आपल्याला चांगलं काम प्रभागाचं असेल, शहराच्या दृष्टीने असेल, तर सातारा शहरातले आपल्या होणारे नगराध्यक्ष व त्याचबरोबर असणारे आम्ही सगळे पदाधिकारी, हे सगळे आम्ही एकत्र येऊन शहराचं एक विजन बाबाराजेंच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करू. आपण सगळे आमच्या बरोबर असालच. प्रत्येक गोष्ट आम्हाला कळते असं आम्ही म्हणणार नाही, पण काही गोष्टी तुमच्यातून आल्या तरी आम्हाला नेत्यांपर्यंत आमच्या मांडता येतील. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये आपला असणारा विश्वास व आमच्यावर ठेवलेला विश्वास व नेत्यांच्यावर असणारा विश्वास हा कायम ठेवावा, अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपली ही प्रचार सभा या ठिकाणी होत आहे. आज प्रभाग 14 या आपल्या प्रभागात आपण सगळेजण प्रचारासाठी एकत्र जमलोय आणि आपले नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अमोलजी मोहिते आज इथं सभेला उपस्थित आहेत. तसे आपल्या दुसऱ्या उमेदवार सौ स्मिताताई बोडके इथं उपस्थित आहेत, अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार. त्याचबरोबर जयवंतदादा भोसले हे आपले तिसरे उमेदवार जे आहेत, तिसरे उमेदवार सुद्धा आज आपल्या इथं प्रचारासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत. त्याचबरोबर स्टेजवर बसलेले हाफिज हैदर, सादिक भाई, अमीन शेठ, त्याचबरोबर
आपले इंतखाब बागवान, माजी नगरसेवक, मान्य ॲडव्होकेट शाहीद शेख, त्यांना मला जे लिहून दिले हे वकील साहेबांना, शाहीद वकिलांना कायदे पंडित केले. हे बघा, पंडित लागले कुठे, वकील साहेब कुठे, पंडित आता इकडून का कुठं ना कुठं तरी, पण शाहीद वकील आज इथं होते, बाबा शेठ वगैरे सर्व, त्याचबरोबर अनवर पालकर, मुख्तार पालकर, आपले सगळ्यांचे लाडके सतीश शेठ रावखंडे. कारण ते एक आपलं सातारकरांचं एक आगळं वेगळं प्रेमाचं ठिकाण आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही, सतीश शेठ म्हणजे. आणि सर्वच वाहिदबाई, आपले ज्यांनी अर्ज आपले मागे घेतले, अक्षय, गवळी, रॅम्बो, त्याचबरोबर आपला माउंटी आणि सर्वच वाहिद, त्याचबरोबर मान्य अविनाश खर्शीकर, आमचा भाजपचा, वाहिद शेख, अक्षय सावकार, सगळ्यांचंच या ठिकाणी आज नामोल्लेख आता सगळ्यांचा नाही करू शकत, पण सर्वच आज प्रमुख मंडळी उपस्थित आहेत. आज आपण सादिकबाईंनी जे सांगितलं, खऱ्या अर्थानं आजची ही LBS कॉलेजच्या इथली कॉर्नर मीटिंग बघितली तर आज भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला आणि भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या म्हणून आज स्टेजवर सर्व साताऱ्यातील, मला वाटतं मुस्लिम समाजाची जी प्रमुख मंडळी आहे ती सगळी स्टेजवर आहे. ही सातारची आपली एक वेगळी ओळख आहे. हे पक्ष आहे, मी आणि उदयनराजे पक्षात आहे, पण ह्या पलीकडे पण जाऊन या साताऱ्यातील मुस्लिम समाजाचं आणि सातारच्या राजघराण्याचं जे नातं आहे, मला वाटतं त्याचं हे उदाहरण आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. तर आज काम करायला किंवा आज आपल्या मतदारसंघातली विकास कामं पार पाडायला शेवटी पक्ष, सत्ता, सरकार या गोष्टींची गरज असते. त्याच्याशिवाय आपली कामं आपल्या मतदारसंघाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या शहराचा, लोकसभा मतदारसंघाचा विकास हा होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज देशात, राज्यात आपण परिस्थिती बघतोय की आज बिहारची पण आता निवडणूक झाली, बिहारच्या निवडणुकीत पण आपण बघितलं की सर्व ठिकाणी आज सर्व हे राज्यातल्या लोकांनी किंवा मतदारांनी भारतीय जनता पार्टीला आणि या पक्षाच्या नेतृत्वाला, मोदीजींना, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना, सगळ्यांना त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच पद्धतीनं त्यांच्याबरोबर आपण सुद्धा सगळे काम करतोय. पण एक आहे की मला वाटतं पहिल्यापासून, म्हणजे नुसतं मी आणि उदयनराजे नाही, तर यापूर्वी सुद्धा आईसाहेब होत्या, सुमित्राराजे होत्या, यापूर्वी भाऊसाहेब महाराज होते, यापूर्वी प्रतापसिंह महाराज होते. या सगळ्यांनी वेळोवेळी ज्या ज्या वेळेला काही जरी घटना, काही जरी प्रसंग, काही जरी आपल्या साताऱ्यातील मुस्लिम समाज किंवा हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये निर्माण होण्याचं काही जरी वेळ आली तरी राजघराणं हे त्या ठिकाणी उभं राहिलं आणि साताऱ्यामध्ये कुठेही सामाजिक कटुता निर्माण नाही झाली पाहिजे ही भूमिका राजघराण्यानं पहिल्यापासून घेतली. ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितली. अगदी जी आपली सर्वांचीच हे साताऱ्यातलं जे तसं मुस्लिम समाजाच्या दृष्टीनं अतिशय म्हणजे पावन असं स्थान आहे ते म्हणजे शाही मशीद आपली. या शाही मशिदीची पण अनेक वर्ष म्हणजे त्याचं देखरेख म्हणा, त्याचं सर्व जे काही म्हणजे ताबा म्हणा, आपली बेगम मशीद म्हणा, या सगळ्याचा राजघराण्याकडे होता. कारण एक राजघराण्याचं वलय मुस्लिम समाजाला या साताऱ्यामध्ये पहिल्यापासून होतं. ही वस्तुस्थिती आपण नाकारून चालणार नाही. आणि म्हणून ज्याचा उल्लेख मला वाटतं सादिकबाईच म्हणले की पक्ष, कमळ चिन्ह, या गोष्टी ह्या म्हणजे चर्चा करण्याच्या गोष्टी आहेत.
मला वाटतं आपल्या शहरात आपल्या इथं काम करताना आता मी निवडून आलो, उदयनराजे निवडून आले, पण या वर्षभराच्या याच्यामध्ये वेगळं काही मी भाजपमध्ये उभं राहून निवडून आलो म्हणून झालं किंवा वेगळं काही इथं आपल्याला कुठं अडचणी झाल्यात असं अजिबात इथं झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या गोष्टी सगळ्यांनी डोक्यातनं किंवा विचार म्हणजे आपल्या डोक्यात नाहीत, जे कोणी घालण्याचा प्रयत्न करतंय त्यांना पण सांगावं असं परिस्थिती नाहीये. त्यामुळे चुकीच्या गोष्टी डोक्यात घालून प्रचार करू नका. विकासाचं बोला, सातारच्या प्रगतीचं बोला, सातारच्या भविष्याचं बोला. जातीवाद करून किंवा जातीवादातनं आपल्याला काय मिळते का, हा प्रयत्न या निवडणुकांमधनं खरं म्हणजे कुणीही करू नये, ही माझी नम्रपणे सर्वांना, सर्व उमेदवारांना विनंती आहे. आज आम्ही भाजपच्या याच्यावर ही निवडणूक लढवतोय. आज भाजपच्या याच्यावर आपली निवडणूक लढवण्याचं काही ठळक कारणं आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. यापूर्वी आपल्याला माहिती आहे की आपल्या निवडणुका नगर विकास आघाडी, सातारा विकास आघाडी, इतर ज्या आपल्या काही शहरातल्या आघाड्या होत्या यांच्यावर निवडणुका होत होत्या आणि कधीच आपण पक्षावर कधीच निवडणूक लढवली नव्हती. पण आज ही नगरपालिकेची निवडणूक वेगळ्या एका याच्यावर आहे. आज पक्षाच्या चिन्हावर, पक्षाच्या नावावर, भाजपच्या याच्यावर आपण ही निवडणूक लढवतोय. याचं कारण आहे ते म्हणजे उद्याच्या काळामध्ये सातारसाठी आपल्याला अनेक जे काही नवीन प्रकल्प, नवीन कामं, नवीन जे काही आपल्याला करायचे त्यासाठी आपल्याला लागणारा निधी, शासनाकडनं लागणारी मदत, केंद्र सरकारकडनं या सगळ्याला लागणारा निधी, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आणि हे का मिळालं पाहिजे तर आपली नगरपालिका म्हणून आपली ताकद जी आहे ही कमी आहे. आज आपल्याकडं उत्पन्नाची साधनं सातारा नगरपालिकेमध्ये मर्यादित आहेत. आपल्याकडे घरपट्टी, पाणीपट्टी आणि जे काय जाहिराती वगैरे जे आपण बोर्ड देतो त्याच्यातनं जे काय आपल्याला उत्पन्न मिळतं ती ठराविकच उत्पन्नाची साधनं आपल्याकडे आहेत. आणि मग आपल्याला शहराला जर पुढे न्यायचं असेल, शहराचं जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियोजित चांगला विकास करायचा असेल तर शेवटी सरकारकडं आपल्याला बघायला लागतं. हे आपण सगळ्या मतदारांनी, बंधू भगिनींनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आज राज्यामध्ये सरकार भाजपचं आहे, केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे. मी आज भाजपचा आमदार म्हणून, मंत्री म्हणून काम करतोय. उदयनराजे दिल्लीमध्ये भाजपचे खासदार म्हणून काम करतात. आणि ही सर्व ताकद आपण भारतीय जनता पार्टीला, भाजपला दिलेली आहे. आणि या माध्यमातून आपल्याला उद्या सातारचं जे काही आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत त्या आपल्याला करायला लागणार आहे. त्यामुळं आपल्याला शासनाकडनं चांगली साथ मिळेल, चांगला निधी आपल्या शहराला मिळेल, चांगली कामं आपण करू शकतो. त्याचं उदाहरण मगाशी मला वाटतं जयवंतदादांनी बोलून दाखवलं की IT पार्क आपला 84 एकरात आपण लिमखिंडीमध्ये IT पार्क करतोय. त्याचं नोटिफिकेशन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काढून दिलं. आता तिथले जे काही डेव्हलपमेंट आहे ती चालू होईल. प्लॉटिंग असेल, रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, या सर्व गोष्टी तिथं आता चालू होतील. आणि वर्षभरामध्ये नक्कीच त्या ठिकाणी आज जी पुण्या मुंबईची IT इंडस्ट्री आपण वाचतो, ही IT इंडस्ट्री पुण्यातल्या ट्रॅफिकच्या अडचणीमुळे आता पुण्यातनं बाहेर जायला लागली आहे. तर ही IT इंडस्ट्री सातारला कशी येईल हा प्रयत्न आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आणि आपल्या शासनाच्या माध्यमातून करायचे की ज्याच्यामुळे आपली मुली ज्या पुण्या मुंबईला शिकायला गेल्यात, नोकरीला गेल्यात, ते परत इकडे आले पाहिजेत. हा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा या माध्यमातून राहणार आहे. आणि ह्याला शेवटी शासनाची मदत मिळणं हे गरजेचं आहे, आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला आज भाजप बरोबर किंवा भाजपच्या चिन्हावर आपण ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आज ही नगरपालिका सातारची भाजपच्या विचाराची होणार तर आहेच, त्याबद्दल दुमत नाही. अमोल मोहिते हे नगराध्यक्ष म्हणून चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील. जयवंतदादा, आपल्या स्मिताताई पण चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील. आता कोण म्हणते तेच उमेदवार कशाला, कोण म्हणते एकाच भागातले आहेत. आता शेवटी माझं म्हणणं त्याच्या पलीकडे जाऊ नये की एकाच भागातले किंवा काही जरी असले तरी शेवटी सगळे सातारकरच आहेत ना. हे उद्या असं पण कोणतर म्हणेल की शिवेंद्र बाबा कुठे LBS कॉलेजचे इथं राहतात, ते शुक्रवारात राहतात, मग आमदार शुक्रवारातला कशाला पाहिजे, LBS इथला आमदार का नको, असं नसतंय. म्हणजे ही इलेक्शन आहे, डोक्यात काहीतरी घालायचं,
म्हणतो ना आपण पायात साप सोडण्याचा प्रकार आहे हा, तेव्हा असल्या गोष्टीला बळी पडू नका. शेवटी सगळे आपण सातारकरच आहे, सगळे इथंच राहतो. आज आपल्याला आपली जबाबदारीची सगळ्यांना जाणीव आहे आज. आणि अगदी धरून चाला, मी तर पुढे जाऊन म्हणतो की कामाच्या बाबतीमध्ये इथल्या बसलेल्या अनेकांना अनुभव आहे की अगदी कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला नगरसेवकांकडे जायची पण अनेक वेळा गरज लागत नाही. कधी माझ्याकडे असेल, कधी उदयनराजांकडे सांगितलं तरी तिथनं पण काम आपली जी आहेत ती आपल्या प्रभागातली आपल्या वॉर्डातली मार्गी लागून जातात, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा असलं कोण बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असेल तर तिकडे लक्ष देऊ नका. शेवटी तुम्ही, मी, दादा, स्मिताताई सगळे आपण सातारकरच आहोत. सातारा आपलं हे जन्मस्थान आहे आणि आपलं सगळं जे आहे ते शेवटचं घटका पण आपली इथंच येणार आहे. तेव्हा सातारा सोडून काय तुम्ही आम्ही कोणी जात नाही. तेव्हा असलं काही नसतं एकाच भागातले या भागातले नाही. आणि आज तसं बघितलं तर या प्रभागामध्ये मला वाटतंय बहुतांशी सगळे उमेदवार जे आज उभे आहेत, म्हणजे आपल्या पण विरोधात जे उभे आहेत ते पण पूर्वी पदाधिकारी होतेच ना. ते पदाधिकारी नव्हते असं कुठं आहे, ते पण पदाधिकारी होते. उदयनराजांनी त्यांना पण ताकद दिली होती. नगराध्यक्षपद त्यांच्या पण इकडं होतं असं आहे. त्यामुळं शेवटी कुणी कुणावर आरोप करायचा हा पण एक विषय आहे. त्यामुळे असल्या गोष्टींना मला वाटतंय फार काही लक्ष देऊ नये. आज आपल्याला काय करायचंय हे लक्षात घ्या. मी अनेक ठिकाणी सांगितलं, तुम्हाला पण मी तेच सांगणार आहे की आपण सुद्धा आता थोडं मोठा विचार केला पाहिजे. मी माझी गल्ली, माझा रस्ता, माझ्या दारातलं गटार आणि माझ्या इथलं साफसफाई किंवा घंटागाडी आली का नाही एवढ्या पुरतं जर आपण नगरपालिका आणि सातारकडे बघायला लागलो तर आपलं शहर कधी मोठं होणार नाही, आपलं शहर कधी प्रगती करणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. शेवटी सातारा म्हणून आपल्याला आज अनेक गोष्टींकडे बघायला लागणार आहे. आज आपल्या इथं रिंग रोड आपल्याला करायचं आहे. आपल्याला क्रिकेटचं स्टेडियम जे क्रिकेटसाठी असेल, हे शाहू स्टेडियम तर आहेच, शाहू स्टेडियमवर क्रिकेट आपली होत नाही कारण आता बाउंड्री तेवढी राहील नाही. पण आपल्याला नवीन स्टेडियम बांधायचंय. टक्कर सिटीच्या इथं आपण तो प्रस्ताव दिलाय की जे फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी असेल. आज माझं मत आहे की पुण्याला जर त्या माळुंगेला इंटरनॅशनल मॅचेस होतात तर आपल्या इथं इंटरनॅशनल मॅचेस का होत नाहीत, का आपण करू शकत नाही तुम्ही सांगा. आपण जर इंटरनॅशनल स्टँडर्डचं सुसज्ज स्टेडियम शासनाच्या माध्यमातून पैसे मिळवून आपण बांधलं तर आपल्या इथं सुद्धा इंटरनॅशनल मॅचेस उद्या होऊ शकतात सातारमध्ये, ही वस्तुस्थिती आहे. हा विचार आपण केला पाहिजे. आज बाकी आपली प्रभागातली कामं तर झालीच पाहिजेत, मी त्याला अजिबात दुमत नाही, पण ही होतच राहतात. नगरपालिकेचं हे कामच आहे. नगरपालिकेला आणि नगरपालिकेतल्या नगरसेवकांना, अध्यक्षाला आणि कर्मचाऱ्यांना जे रुटीन आहे, रोजचं आहे, ते त्यांना करायचंच आहे. पाणी वेळेत आलं का नाही, पाणी प्रेशरनं आलं का नाही, गटर असेल, घंटागाडी असेल, रस्ता असेल, दिवाबत्ती असेल, लाईटी बदला, त्यातले बल्ब बदला, हे सगळं रोजचं करायलाच लागणार आहे. हे क्रमप्राप्त आहे, हे हयात हे चालणार आहे. पण शेवटी मोठं काहीतरी आपण आपल्या शहरासाठी केलं पाहिजे. आज मी आमदार म्हणून निवडून आलो, तुम्ही मला 5व्यांदा निवडून दिलं. आज आपण सगळ्यांनी सातारकर म्हणून ताकद लावली. अगदी अटीतटीची निवडणूक झाली, पण आपण उदयनराजांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं. आज त्याच्यामुळं आज आपल्याला संधी आली आहे. या सगळं जे आहे ते आपल्या पुढे आहे. आता आपण किती त्याच्यातनं घेतो सातारकर म्हणून हे आपल्याला करायचंय. आज मी मंत्री आहे, आज राज्य सरकार आपलं आहे, आज देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री आहे ज्याचा आपल्या सगळ्यांवर विश्वास आहे. आज केंद्रामध्ये उदयनराजे आहेत, केंद्रामध्ये आज त्यांचं वजन आहे, केंद्रामधनं आपल्याला लागणार निधी येतोय. आज काशची आपण उंची वाढवली, पाणी साठा झाला, आज पाईपलाईनचं काम चालू आहे, ते पाणी आपल्याला सातारला अजून वाढीव पाणी आणायचंय. आज 1-2 किलोमीटरचं काम झाल्यानंतर पाईपलाईन पूर्ण होईल. त्याला निधी कुठनं आला, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे निधी आला, हे आपण लक्षात घ्या. तेव्हा शेवटी अशा पद्धतीनं आपण कुठेतरी मोठं स्वप्न बघितलं पाहिजे जे आपल्याला पूर्ण करायचंय. नुसतं स्वप्न नाही तर आपल्याला ते पूर्ण करायचंय आणि ह्याच्यासाठी तेवढं मोठं बॅकिंग पण आपल्याला लागणार आहे, तेवढा मोठा सपोर्ट पण आपल्याला लागणार आहे. हे या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी विचार करावा, ही माझी विनंती आहे. जातीपातीवर, धर्मावर मतं मागणं हे फार सोपं असतं आणि सगळ्यात सोपंही असतं की त्याच्यावर मतं मिळवता येतात. पण शेवटी हे निवडणुकीच्या तेवढ्या कालावधीपर्यंत राहतं. तिथून पुढे ज्यावेळेला विकास
ती वेळ येते, प्रगतीची वेळ येते, त्यावेळेला हे विषय त्याच्यामध्ये महत्वाचे राहत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. शेवटी या शहराची प्रगती कुठून होणार आहे, या शहराची जडणघडण कुठून होणार आहे, या शहराचा नियोजनबद्ध कारभार, नियोजनबद्ध इथला विकास कुठं होणार आहे, ह्याचा विचार आपण मतदार म्हणून केला पाहिजे. आज एकीकडं पक्ष आहे, एकीकडं पक्षाची चौकट आहे, पक्षाचं काम आहे, पक्षामध्ये कोणतरी आम्हाला वर विचारणारे आहेत किंवा साताऱ्यात कामं का झाली नाहीत, साताऱ्यात निधी दिला होता काय झालं. पण दुसरीकडं नुसतंच अपक्ष आहेत, अपक्षांना काय आगा नाही, पिछा नाही, आज इकडं उद्या तिकडं, उद्या म्हणजे म्हणतात ना, जिकडं गुलाल खोबरं तिकडं चांग भरं, असं या अपक्षांचं सगळे आहे. त्यामुळं ह्याचा विचार करा किंवा आपल्या स्थानिक ह्याच्या पुरतं अपक्षांच्या उगाच आपण हे नादाला लागलो तर आपण आपल्या शहराची प्रगती रोखणार आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळ्यांनी शेवटी जिथं आपलं शहर ज्या बाजूनं पुढे नेऊ शकतात त्या बाजूला आपण सगळ्यांनी राहणं गरजेचं आहे. आज जयवंतदादा अनुभवी आहेत, स्मिताताई अनुभवी आहेत, अमोल मोहिते अनुभवी आहेत, सगळे अनुभवी हे आज आपल्या इथं उमेदवार म्हणून आहेत. त्यामुळे नक्कीच उद्याचं प्रशासन, कारण कसं आहे सगळेच आज अक्षय न फॉर्म भरला होता, त्याची पण ताकद आहे, तो पण तुल्यबळ आहे, त्यात काही तो कुठं कमी असं नाही. वाईद असेल, आपल्या इंतखाब बागवान त्यांनी अर्ज भरला होता, सगळे तुल्यबळ आहेत, त्यात कुणीही कमी नाही किंवा कुणीही कमी होतं म्हणून त्यांना उमेदवारी नाकारली असं अजिबात नाही. पण शेवटी एक थोडा विचार करून आपण निर्णय करायला लागतो किंवा कुणाला तरी अधिकृत उमेदवार आपल्याला घोषित करायला लागतात. म्हणून आम्ही बाकीच्यांना विनंती केली किंवा तुम्ही थांबा. आणि आज माझ्या विनंतीला, उदयनराजांच्या विनंतीला मान देऊन हे सर्वजण थांबले. त्यांना नक्की पुढं काम करण्याची संधी आपण देऊ. पण याच्यातनं एकच आहे की ज्यावेळेला आपण प्रशासन ज्यावेळेला चालवतो त्यावेळेला प्रशासन चालवायला जुनं पण कोणतरी तिथं अनुभवी असणं गरजेचं असतं, ही वस्तुस्थिती आहे. नवीन आले पाहिजे, नवीन नेतृत्व निर्माण झालं पाहिजे, हे 100% बरोबर आहे. नवीन पार्टी लोकांपुढे आली पाहिजे, नवीन यांनी काम करायची एक उमेद असते, त्यांच्यामध्ये एक जोश असतो काम करण्याचा. त्यामुळे नवीन सगळी हे असं. पण कसं आहे की शेवटी प्रशासन जे आहे हे प्रशासन शेवटी आपल्या मस्तीमध्ये असतं. नगरपालिका असू दे, कुठलंही प्रशासन असू दे, सरकारी प्रशासन हे आपल्या मस्तीमध्ये चालत असतं. त्या प्रशासनाला नमवायचं काम आणि त्यांना कामाला लावायचं काम हे अनुभवी लोकांशिवाय करता येत नाही. नवीन लोकांना जोपर्यंत अनुभव येत नाही, प्रशासनावर पकड येत नाही, तोपर्यंत प्रभागातली कामं जी आहेत ती करता येत नाहीत, हे आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून जुने नवीन आपण बघा, आज आम्ही 50 उमेदवार दिलेत, एक नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत सगळे उमेदवार काही नवीन आहेत, काही जुने आहेत, असं दोघांचं जे काही मिलाप आहे तो करून आपण या निवडणुकीमध्ये निर्णय घेतला. आणि म्हणून आज आपल्या प्रभागात या दोन्ही अनुभवी नगरसेवकांना आपण उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की कुठलीही शंका मनात आणू नका. बाकी ज्या वेळेला म्हणजे प्रामुख्यानं या शहरातल्या मुस्लिम समाजाला अडचणी निर्माण झाल्या, प्रामुख्यानं ज्या वेळेला कुठलंही संकट, कुठलाही प्रसंग आला, त्या वेळेला कुठलेही राजकीय विचार न करता, कुठलेही राजकीय तमा न बाळगता मी, उदयनराजे आणि आम्ही सगळेजण हे नेहमी बरोबर राहिलो, मुस्लिम बांधवांबरोबर राहिलो. तुम्ही मागं झालेल्या अनेक घटनांवरनं, अनेक प्रसंगांवरनं तुम्ही विचार केला तर तुम्हाला ते लक्षात येईल. हे आपण लक्षात घ्यावं ही माझी विनंती आहे. आणि पुढे सुद्धा याच पद्धतीनं आपण सर्वजण काम करत राहू. या सातारची ओळख या राज्यात आणि या देशात एक शांतताप्रिय आणि बंधुभावामध्ये राहणाऱ्या लोकांची ओळख आहे. आणि ही ओळख आपल्याला या शहरामध्ये कायम ठेवायची आहे, कारण ही आपली एक सातारची खासियत आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकत्र राहून पुढे जाऊया. कोण काय सांगतं, कोण काय डोक्यात घालतं, कोण काय डोकं भडकवण्याचा प्रयत्न करतं, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपलं शहर आपल्याला पुढे न्यायचंय, आपल्या शहराची आपल्याला प्रगती करायची आहे, आपल्या शहरामध्ये नवीन गोष्टी करायच्या. आज कॉन्क्रीटचे रोड आपल्या इथं सुरू झालेत, ते आपल्याला सगळ्या शहरामध्ये सगळीकडे आपल्याला ते करायचे. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करण्यासाठी शेवटी शासनाबरोबर असणं हे गरजेचं आहे. म्हणून आपण त्या पद्धतीनं पुढची वाटचाल करतोय. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते,
जयवंतदादा भोसले आणि स्मिताताई घोडके या सर्वांचं कमळ हे चिन्ह आहे. कमळाच्या समोरचं बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना आणि इतर ठिकाणी पण जिथं आपण असाल तिथल्या उमेदवारांना आपण मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं आणि सातारच्या पुढच्या वाटचालीमध्ये आपण सहभागी व्हावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.